नमस्कार मंडळी, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तो मित्रो, मी आता आहे गिरगावमध्ये, कुंभारवाडामध्ये, 5वा कुंभारवाड्यातून बाहेर पडलो आहे आणि आता मी जात आहे ते मस्जिद बंदरला. तर त्या ठिकाणी जाण्याचं कारण म्हणजे की जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की माझी दिदी लहान मुलांचे साडीपासून ड्रेस शिवते. तर त्या रिलेटेड खरेदी करण्यासाठी मी आता मस्जिद बंदरला जात आहे. तर म्हटलं साहजिकच तुम्हालासुद्धा बरोबर घेऊन जाऊया. आता इथे मी आहे गोल देवळाजवळ. सो त्या साईडला तुम्ही पाहू शकता ते आहे गोल देऊळ. सो इथून आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे चकाला गल्ली असा काहीतरी ॲड्रेस आहे तो. तर त्या ठिकाणी जातो आहे आणि इथे आता मी टॅक्सी पकडणार आणि डायरेक्ट तिकडे जाणार. एकही टॅक्सी रिकामी येत नाही आहे. टॅक्सी चकाला रोड थांबतोय की चाललाय? इथे आहेत ना, भरपूर वेळ थांबलो मी पण टॅक्सी काय मिळत नाही आहे. तर या ठिकाणी एक काका एक दादा उभे राहिलेले आहेत. तर त्यांना विचारूया. थांबा. हो दादा, चकाला रोड, चकाला मस्जिद बंदर, चकाला रोड. त्या साईडला इथनं कोण जायला मागत नाहीत कारण असं बोलतात की तिकडे ट्रॅफिक भरपूर आहे. जायला इकडे एवढी रश आहे ना. आणि त्याचप्रमाणे हे लोखंड वगैरे पत्रे वगैरे घेऊन येतात ना, तर त्यांची भीती वाटते. हे बघा, अशा प्रकारच्या हातगाडीपासून थोडं लांबच राहा. आपल्या चारी बाजूला लक्ष ठेवा. हे बघा, हे सर्व सामान आहेत. हे जर पायाला लागलं ना तुमच्या, तुम्हाला भारी पडू शकतं. आता हा मी कुठल्या एरियात आलो काय माहिती. कोणाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मला जायचं आता मस्जिद बंदरला. हो काका, मस्जिद बंदरला कुठे जायचं? समोर जाऊन लेफ्ट. नेमका माझा माईक पण बंद पडला. जिकडे प्रॉब्लेम आहे तिकडे ऋषभ तोडणकर आहेच. समोर जाऊन लेफ्ट. हे बघा, इकडे शेगडी वगैरे बघा किती आहेत ते. फुल मार्केट आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे पक्षी ठेवायचे पिंजरे असू शकतात कदाचित. काही उंदीर पकडायचे पिंजरे सुद्धा आहेत आतल्या साईडला. सो अशा प्रकारची विविध गोष्टी आता आपल्याला इकडे चालताना दिसत आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे बघा मित्रो, इकडे शिडी आहेत आणि या होलसेलमध्ये असतील शिडी नक्कीच. हे बघा किती सारे प्रकार आहेत बघा शिडीचे. सर्कल पे है अंदर छोटा पतले हैं. बघा चलो छोड़ देगा, दे देना 300 रुपये छूट. बघा हे कसं आहे? 1600 रुपये ना. 1600 17 आणि ती वाली. हा कसा? हा 1100. आणि ही शिडी त्याच्या 9,500. आणि ती छोट्यामध्ये हा 2,000. ओके. तिकडे गेलो आणि शिड्यांची किंमत काढली तर ती मोठीवाली होती ना, ती 9,500. तर आता कम्पेअर करा तुम्ही साधारण की तुमच्या इथे किती रुपयाला मिळते. असो, पण मी बरोबर जातोय की नाही ते आधी विचारावं लागेल इथे कोणाला तरी. बघा, मुंबईच्या आहेत ना 2 साईड दिसतात आपल्याला. म्हणजे जी बाहेरची लोकं असतात ना, आम्ही कसं मुंबईच्या बाहेर राहतो, तर इकडे एकदम ती लॅविश लाईफस्टाईल, प्रीमियम लाईफस्टाईल. आणि दुसरी असते जी गल्लीत एकदम असतात. तर त्या ठिकाणी
खूप सारा असा कामगार वर्ग वगैरे दिसत असतो. तो भरपूर मेहनत घेत असतो आणि पण आपल्याला दिसतं ते नेहमी मुंबई म्हणजे की असं एकदम सर्व लोक त्या ठिकाणी श्रीमंत असतात वगैरे, पण असं नाही. इथे पण खूप लोक मेहनत करत असतात. अगदी गरिबीपासून सर्वात जास्तीत जास्त श्रीमंत लोक या ठिकाणी राहतात. आत्ता आपण पोचत आहोत ते म्हणजे चकाला रोडला. या गल्लीतून जातोय मी. छा गावात चकाला 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 पोचलो का मी. इकडे सगळे होलसेलवालेच दिसतात. कदाचित या ठिकाणी मी आलोय वाटते चकाला रोडला. हे बघा लहान मुलांसाठी बोट असते ना, ती पाण्यात फिरते. इथे आहेत ना हे कॅपचे होलसेलर आहेत. ते बघा इकडे फक्त कॅपच दिसतात आपल्याला. ओके, लहान मुलांच्या कॅप आहेत, मोठ्यांच्या कॅप आहेत. हे बघा त्याचप्रमाणे इकडे पण कपड्यांचे होलसेलर आहेत. ओके, समोरच्या साईडला आपण कॅप बघू शकतो. हे बघा हे होलसेलर आहेत सर्व. मित्र या ठिकाणी आहेत ना हे किचनचं मार्केटसुद्धा मोठं आहे. हे बघा इकडे होलसेलमध्ये किचन आहेत सर्व ठिकाणी. हे बघा हे किचन जर तुम्हाला होलसेलमध्ये जर तुमच्या दुकानामध्ये ठेवायचं असेल, नॉवेल्टीचं वगैरे जर तुमचं दुकान असेल तर इकडे होलसेलमध्ये किचन मिळतात. हे बघा ही सर्व होलसेलमध्ये किचन आहेत. हे ओनली होलसेल. हे बघा. सो यायचं आहे कुठे, हे मस्जिद बंदरलाच मंगलदास मार्केटच्या समोर. हे बघा बाहुली बघा किती सुंदर सुंदर आहेत ते. हे बघा नॉवेल्टी रिलेटेड सर्व वस्तू आहेत इथे. ओनली होलसेल. आता मी माझ्या मामाची वाट बघतो इकडे. तो बोलला मला मंगलदास मार्केटजवळ ये म्हणून, तिकडे भेटूया. सो आता मी पोचलो आहे ते म्हणजे मंगलदास मार्केटमध्ये. ही सर्व कडी वगैरे पण इथे उपलब्ध आहेत. वॉच आहेत. सर्व होलसेल मार्केट. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर एकदा तरी अवश्य भेट द्या या ठिकाणी. ओनली होलसेल. आहे बघा ओनली होलसेल. मी आता पोचलो आहे ते म्हणजे ही जुम्मा मस्जिद आहे. तर मस्जिदच्या बाहेर पोचलो आहे आणि इकडे आता माझा मामा येईल. सो त्याची वाट बघतोय. मित्र हो आता आम्ही निघालो सुतारचाळमध्ये आणि या ठिकाणी माझा मामा पण भेटलेला आहे, प्रवीण नार्वेकर. तर आता कामावरनं सुटलो मामा आणि आता माझ्याबरोबर जरा माका मदत करू घेत आहे. सो आता आपण खायच्या चाळमध्ये आम्ही आहोत काय बोलतो जवेरी बाजारमध्ये. ओके, जवेरी बाजार. त्यामध्ये आता बाजूला एक सुतारचाळ म्हणून आहे. ओके, त्या गल्लीत आपल्याला जायचं. तर आता आपल्या इकडनं जायचं आहे सुतारचाळमध्ये. मगाचपासून आहेत ना मी जरा शुद्ध भाषेत बोलत होतोय, मराठी भाषेत. तू भेटलंच आणि पटकन माझी भाषा चेंज झाली, आपली बोली भाषा आली. ओके, तर मित्र आता आपण पोचलो आहोत सुतारचाळमध्ये आणि इकडेच वेगवेगळ्या वस्तू आता ज्या आपल्याला लागणार आहेत दीदीच्या बिझनेससाठी तर त्या बघणार आहोत. इथे लाईन कसली आहे. ओके, बाथरूमची आहे. हे बघा इकडे हे ओनली होलसेलवाले भरपूर आहेत. होलसेलच आहे ना इकडे जास्त. तू चेन जरा सरळ ठेव. ओके, हे पॅक करू शकतो डायरेक्ट. हे साईज आहेत काय. साईज आहे.
2 त्याच्याऐवजी साधारणतः किती तर प्लास्टिक घेण्यापेक्षा हेच परवडतील ना आपल्या हेच का देतो अरे आपण कुरिअर येतात ना आपल्याकडे हां ते आपण एक असं हे काढायचं त्याची ते चिकटवायचं ओके केलं ना की मग नंतर खोलणार नाही म्हणजे फाटल्याशिवाय खोलणार नाही. ओके 12x16ची आपण हे पिशवी घेतलेले आहे बघ कुरिअरसाठी. तर दाखव दादा खाली ते खाली घे ना. पॅकिंगसाठी जर पाहिजे असतील तुम्हाला अशा प्रकारच्या पिशव्या तर इकडे तुम्ही सुतार गल्लीत येऊ शकता. आणि नशीब प्रवीण मामा माझ्यावर आलो होतो, मी कॅश नाही घेतलं आणलं होतं. नाही तर आता इकडे मग ATMसाठी वन भटकूक लागला असता. त्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही याल म्हणजे खरेदी करण्यासाठी तर त्यावेळी तुमच्याकडे कॅश ठेवा बरोबर. इकडे GPayमध्ये बिझनेस नाही चालत. गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी फुलं वगैरे पण आहेत. काय 8 दिवसांना हां चलूक जागा नाही भेटू. काय बोलतं 8 दिवसाच्या अगोदर म्हणजे गणपतीची तयारी. आणि भुलेश्वर मार्केट खय ओके. हे बघा इकडे पण इकडे होलसेलमध्ये जास्त आहे. होलसेलच का होलसेल मार्केट आहे. ओके. बघा दुसरी एक गोष्ट, जर या ठिकाणी येणार असाल ना तुम्ही तर ओळखीचं कोणतरी पाहिजे. आता मी मगाचपासून आहेत ना इकडे वेडासारखं एकटंच फिरत होतं, काय समजत नव्हतं. मामा आल्यावर बरोबर एका ठिकाणी हवे त्या ठिकाणी घेऊन गेलो, तिकडे काम झालं. आणि दुसरी वस्तू होती जी स्टिकर पाहिजे होते ते काही मिळणार नाही. सो ओळखीची जर व्यक्ती कोण असतात तर त्याच्याबरोबर नक्की यावा. आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे आता कुठे भुलेश्वर मार्केट. तर मित्र हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.